महानगरपालिकेचा निकाल लागला आहे आणि आता महापौर कोण होणार याकडे अकोलेकरांचं लक्ष आहे। तर आज माजी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांचा वाढदिवस होता। या वाढदिवसाच्या निमित्ताने शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ता ॲडव्होकेट फैजान मिर्झा सर आपल्या त्या ठिकाणी भेटण्यासाठी आले होते। आपण त्यांना विचारणा करणार आहोत। तर एकीकडे महानगरपालिकेमध्ये महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे, तर दुसरीकडे त्यांचेच पुतणे अपक्ष म्हणून आशिष पवित्रकार निवडून आले आहेत। तुम्ही या भेटीकडे कसे पाहता? नाही, निश्चित ही जी भेट आहे ही राजकीय भेट नव्हती, ही पर्सनल भेट होती। आज त्यांचा जन्मदिवस होता। मी वाढदिवसानिमित्त त्यांना भेटायला आलो। त्यांचे आणि माझे आजपासून नाही काही वर्षापासून जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि अकोल्याच्या महापौरबद्दल जे तुम्ही म्हणत आहात आशिष पवित्रकारजी बाबत, तर नक्कीच महापौर कोण होईल याची गोड बातमी याची लवकरच मिळेल। सर, यापूर्वी तुम्ही कधीही माजी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांना भेटण्यास आले नाही, मात्र आज आले। आज योगायोगाने तेही अकोल्यात होते आणि मी अकोल्यात होतो, म्हणून मी आज जन्मदिवस पण होता त्यांचा, म्हणून मी त्यांना भेटायला आलो। याचा आधी मी एकदा भेटायला आलो होतो, म्हणून या भेटला काही राजकीय अर्थ देऊ नका। महाविकास आघाडीकडून आशिषजी पवित्रकार यांना ऑफर देण्यात आली आहे, काय माहिती आहे तुम्ही? काय याबाबत मला आता तरी काही माहिती नाही आहे, पण महापौर पदाची गोड बातमी तुम्हाला लवकरच मिळेल। थोडा तुम्ही पण आतुर आहात आणि मी पण उत्सुक आहे, थोडंसं बघू आणि याबाबत लवकरच तुम्हाला गोड बातमी देऊ। दरम्यान अकोलेकरांना लवकरच गोड बातमी अकोल्यात मिळणार आहे आणि महापौर नेमका कोण होणार यासाठी आता अकोलेकरांची उत्सुकता लागली आहे। कॅमेरा पर्सन चारुदत्त सोरटेसह योगेश सिरसाट, NDTV मराठी, अकोला।